शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आणि कांद्याच्या भावात वाढ कशामुळे होतो आहे आणि सर्वात जास्त फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतोय की व्यापाऱ्यांना मिळतोय, खरं तर शेतकऱ्यांना तो भाव भेटतोय की नाही त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घ्यावं. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. करू शकता साठवलेल्या कांद्याचा व्यापाऱ्यांना फायदा, कारण चाकणसह राज्यातील तसेच देशातील घाऊक बाजारात कांद्याला प्रति किलो किमान 30 ते 60 रुपये बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला 80 रुपयापर्यंतचा बाजारभाव येऊन ठेपला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या बाजारभावाचा जास्तीत जास्त फायदा कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनाच होणारच आहे. व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना सध्या देशात दिल्ली व इतर बाजारात जुन्या कांद्याची आवक कमी प्रमाणात आहे, त्यामुळे चांगला दर मिळत आहे. राज्यात नाशिक, चाकण, सोलापूर या बाजारातील कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. काही महिन्यापासून बांगलादेशचे कांद्याचे आयात शुल्क लावले होते, त्यामुळे या ठिकाणी देशातील कांदा बांगलादेश निर्यात होत नव्हता. बांगलादेशाच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने NBR कांद्याच्या आयातीवर सीमाशुल्क आणि नियामंकन शुल्क पूर्णपणे मागे घेतले आहे. बांगलादेशाने येत्या 15 जानेवारी 2025 पर्यंत कांद्याचे आयात शुल्क मागे घेण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आज निर्यात शुल्क सुद्धा या ठिकाणी श्रीलंकेने या ठिकाणी कमी केलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी मोठा फायदा शेतकऱ्यांना होण्याचा सोडून व्यापाऱ्यांचा आणि किरकोळ विक्रेत्यांचा आहे. मात्र शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने कांदा खरेदी केला. आता कांद्याची या ठिकाणी मार्केटमध्ये जी काही आवक आहे कमी झाल्यामुळे कांद्याच्या भावात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे आणि वाढ होणार आहे. आणि ही वाढ पुढील 2 महिने म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या शेवटपर्यंत ही राहणार आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नवीन कांद्याच्या मार्केटमध्ये येण्यास सुरू होईल. त्यानंतर मार्च मध्ये या ठिकाणी कांद्याच्या भावात घसरण होऊ शकते, परंतु तोपर्यंत कांद्याच्या भावात वाढ ही होतच राहणार आहे. त्यासाठी नक्कीच आपला व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाईक आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.